एका महत्त्वाच्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. खरं म्हणायचं झालं तर काही विषयांवर आम्ही राजकारण टाळत असतो, जनहिताची आंदोलनं घेत असतो. आज माध्यमाला पुण्यामध्ये भाजपच्या काही महिलांनी, भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन एका प्रायव्हेट क्लिनिकमध्ये तोडफोड केलेली आहे. जे संबंधित आहेत ते अर्थातच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल याच्याशी संबंधित आहेत. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने होतं पुण्यामध्ये आणि आम्हाला वाटलं होतं कुठे ना कुठेतरी या विषयाला काहीतरी एक पूर्णविराम मिळेल, तोडगा निघेल. गोष्टी अशा असतात जे राजकारणाच्या पलीकडे असतात आणि मला वाटतं असतात सगळ्याच पक्षांनी विचार असतं. गेल्या 2 दिवसामध्ये आम्हाला वाटलं होतं की पहिल्या दिवशी घटना घडल्यानंतर असेल, आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आल्यानंतर असेल, काल आम्ही आंदोलन केलं त्याच्यानंतर असेल, अनेक वेगळ्या पक्षांनी हा विषय घेतला त्याच्यानंतर असेल, कुठे ना कुठेतरी घटना जी दुर्दैवी घडलेली आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल त्याच्यावर उत्तर येईल आणि काहीतरी न्याय त्या परिवाराला मिळेल. मला याच्यात परत एकदा मी सांगतो, राजकारण आणायचं नाही, कुठच्याही पक्षाला ह्याच्यात खेचायचं नाही आहे, कुठच्याही व्यक्तीने ह्याच्यात खेचायचं नाही आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या राज्यामध्ये भाजपचं एवढं मोठं ताकदीचं बहुमत आहे, जर मुख्यमंत्री महोदय स्वतः कार्यकर्त्यांना असेल, स्वतःच्या जवळच्या लोकांना असेल न्याय देऊ शकत नसतील तर इतर नागरिकांनी करायचं तरी काय? तसं पाहायला गेलं तर असंच बीड प्रकरणात झालं. त्यांचेच कार्यकर्ते होते, त्यांचेच सरपंच होते, त्यांची हत्या झाली, मंत्र्याचा राजीनामा घ्यायला उशीर झाला आणि ते प्रकरण अजूनही तसं न्याय त्या परिवाराला अजून मिळालेला नाही आहे. पण ही जी घटना आहे, एका महिलेचा मृत्यू, प्रेग्नंट महिला होती, गरोदर महिला होती, 2 बालकं तिच्या पोटात आणि मग जेव्हा तिथे ती स्ट्रगलमध्ये होती, एका वेगळ्या कठीण परिस्थितीत होती. जे काही आम्ही ऐकतोय ते हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं की 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करू शकत नाही. मी पुन्हा एकदा ह्याच्यात कुठच्याही डॉक्टरांना दोष देऊ इच्छित नाही, डॉक्टरांना दोषी पकडू शकत नाही. डॉक्टर मेहनत करत असतात, त्यांची सेवा लोकांची करत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही. आणि मी हे एवढ्यासाठीच समोर आपल्या मांडत आहे कारण ह्याच्यावर धक्कादायक गोष्ट ही होती की ज्या रात्री हे सगळं घडलं, की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे त्या कक्षातून 5 फोन जवळपास ते हॉस्पिटलला गेलेले आहेत. कदाचित ते आमदार महोदय असतील, त्यांच्या घरातूनही फोन गेले असतील. पण जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो, मुख्यमंत्र्यांनी करो, कोणी फोन केला तरी 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही, ही मगरुरी, हा माज, ही मस्ती फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही प्रश्न. असे अनेक हॉस्पिटल आहेत जे PPP मॉडेलवर चालतात किंवा प्रायव्हेट चालतात. अनेकदा उचलले गेलेले आहेत, चर्चा देखील होते विधान भवनामध्ये. त्याच सोबत मागच्या वर्षी मला वाटतं जेव्हा फडणवीस CM होते तेव्हा त्यांनी एक चॅरिटीज कमिशनरचे सगळे जे अंतर्गत असे हॉस्पिटल होतं त्याचे होतं. त्या रिपोर्टचं पुढे काय झालं, तो रिपोर्ट पब्लिकमध्ये आला नाही आला, मला याच्यात जायचं नाही. टॅक्स भरलाय नाही भरला लागतं सरकारला, मला त्याच्यात जायचं नाही आहे. पण जर ह्या हॉस्पिटल्सना आपण 1 रुपयाच्या किमतीने जमीन देत असू, अनेक सवलती देत असू आणि हे सगळं होऊन देखील चला आत्ता ह्या मिनिटाला दुर्दैवाने ती व्यक्ती त्या ज्या महिला आहेत त्या भाजपच्या आमदाराच्या मला वाटतं PAच्या पत्नी होत्या. पण हे जरी नातं नसतं, जर सामान्य पुणेकर त्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तो सुरक्षित आहे का? सेवा आणि मला आठवतं की प्रशासनाने देखील याच्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे हॉस्पिटलच्या, आणि सरकारने देखील. कोविड काळ असताना उद्धव साहेबांनी एक निर्णय दिला होता की कोणी व्यक्ती अशी कुठच्याही हॉस्पिटलमध्ये आली तर नाकारू शकत नाही तुम्ही, त्यांना ट्रायज एरियामध्ये नेणं त्यांचं कर्तव्य आहे त्या हॉस्पिटलचं, आणि मग ते पेशंट स्टेबल झाल्यानंतरच तुम्ही पुढचं काही विचारू शकता किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करू शकता. पण आज पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतो की जर भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांना पक्ष मानणारे लोक असतील, हे या राज्यात ज्यांना न्याय मिळत नसेल तर इतरांनी करायचं तरी काय, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. दुसरं म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला त्यांचा डॅशबोर्ड बेड्सचा हा सरकारला करून द्यायचा असतो. ह्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल डॅशबोर्ड खुला आहे का?
जर त्यांना असे व्यक्ती वाटत असतील की 10 लाख रुपये द्या ना तर मी तुम्हाला घेणार नाही, मग सरकारने देखील प्रश्न की तुमचे टॅक्स कुठचे बाकी आहेत का, तुमचं देणं काही लागतं का सरकारला, आणि कडक कारवाई ह्या हॉस्पिटल सरकार हे हॉस्पिटलला घेणार का, हे देखील मला वाटतं महत्त्वाचे प्रश्न आज फडणवीस साहेबांनी उत्तर त्याचं दिलं पाहिजे. त्याचबरोबर याच हॉस्पिटलनं आता निर्णायक भूमिका घेत असं म्हटलेलं आहे की आम्ही आता इथून पुढं अनामत रक्कम न स्वीकारता पेशंटला ऍडमिट जाईल, परंतु एखादा खून झाल्यानंतर तुम्ही ते हत्यारेकडून घेणार आहे का लिहून की आता पुढे खून करणार नाही तुम्ही, हा मृत्यू कोणामुळे झाला म्हणजे मान्य करता ना की तुम्ही रकमेसाठी थांबला होतात, आणि मग जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयामधून स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून आणि मदत कक्षामधून जेव्हा तुम्हाला 5-5 फोन येतात तेव्हा तुम्ही त्या पेशंटला मदत नाही करू शकत. खरं तर त्या फोनसाठी पण का तुम्हाला थांबायला पाहिजे. कोणीतरी पेशंट त्रासात आहे, इमर्जन्सी पेशंट आहे, तुम्हाला पेशंटची हिस्ट्री माहिती आहे, मेडिकल हिस्ट्री माहिती, अशा पेशंटला तुम्ही नाकारू कसं शकता. आणि मग परत एकदा हा प्रश्न, जर असे म्हणजे चला मी या महिलेला VIP पेशंट पण नाही म्हणत, पण असे कोण VIP फोन कॉल येत असतील आणि तरी देखील तुम्ही तुमची मस्ती दाखवणार असाल तर मग हे हॉस्पिटलनी त्या ट्रस्टकडून घेऊन स्वतःकडे का नाही घ्यावं चालवायला, महापालिकेला का नाही द्यावं चालवायला. महापालिकेकडे अनेक पेशंट येतात असे जे इमर्जन्सीमध्ये असतात आणि महापालिकेचं कर्तव्य असते किंवा राज्य सरकारचं कर्तव्य असते आणि ते पालन करतात. हॉस्पिटलला का आता हे सुचलं नाही. चौकशी समिती नेमली होती, त्याच्यामध्ये म्हटले की अगोदर रेग्युलर चेकअप होतं, त्या रेग्युलर चेकअपला देखील ह्या महिला येत नव्हत्या. बघा, जे काही असेल काही त्याचं कारण देत असतील, रेग्युलर चेकअपला येत नसतील, पेशंट हिस्ट्री माहिती असेल, पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये येतं, तुमचं जीव वाचवणं कर्तव्य नाही आहे प्रशासनाचं. मी सांगतो ना की ही समिती नेमली कोणी होती, हॉस्पिटलनी. दोषी कोण आहे, हॉस्पिटल आहे. मृत्यू कुठे झालाय, कोणामुळे झालाय, हॉस्पिटलमुळे झालाय. तर मग परत एकदा मी हेच सांगत आहे की कदाचित ह्याच्यात मी डॉक्टर्सना आणूच इच्छित नाहीये, पण प्रशासन जे आहे ना हॉस्पिटलचं त्यांनी ही सगळी उत्तरं दिली पाहिजे आणि सरकारने उत्तर दिलं पाहिजे की मुख्य जर काय 5 फोन गेले असतील, जे आता मला पेपरमधून पण कळलं, पण असतील किंवा नसतील, सामान्य नागरिक, सामान्य पुणेकर या हॉस्पिटलमध्ये सुरक्षित आहे का, आणि बाकीच्या हॉस्पिटल्सचं काय. मग त्यांचा एक रिपोर्ट आहे जो DCM साहेबांनी मला वाटतं अजून नाहीये, तो रिपोर्ट बाहेर तर अनेक हॉस्पिटल्स आहेत. पण मी पुन्हा एकदा सांगतो, मला या हॉस्पिटलची ही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यावर सरकार कारवाई करणार की नाही करणार, आज हा प्रश्न आहे. कारण बघा, आज भाजपचे कार्यकर्ते जाऊन एखाद्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये तोडफोड करत आहेत, न्याय मागत आहेत, तरी देखील सरकार भाजपचंच असून, मुख्यमंत्री भाजपचे असून काही बोलायला तयार नाहीत. असं मी कधी कुठच्याही राज्यात पाहिलं नाहीये. दुसरा कुठचाही मुख्यमंत्री कुठच्याही पक्षाचा असता तरी एवढा हतबल नसता. मी ह्याच्यात कारण ज्या प्रकारे भाजपच्याच कार्यकर्त्याच्या पत्नीला जर न्याय मिळत नसेल तर काही भाजपचे काही संघाचे कार्यकर्ते मात्र या मंगेशकर रुग्णालयाचे पाठराखण करतात. बघा, मी तुम्हाला दुर्दैवी आहे की आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक गोष्टी त्याला जातीय रंग लागायला लागलेला आहे. जातीय रंग लागणं गरजेचं नाही माझ्या तरी दृष्टिकोनातून, कारण मी जे काही माझ्या आजोबांकडून शिकलो, माझ्या वडिलांकडून शिकत आलेलो आहे, माझ्या पणजोबांकडून जे मी पाहिलेलं आहे आत्मकथित वगैरे, जात पात धर्म ह्याच्या पुढे माणुसकी असते, आणि माणुसकीची जात किंवा माणुसकीचा धर्म जर पाहिला तर एकमेकांना पहिलं पाठबळ देणं आहे. आणि अशा परिस्थितीत मला वाटतं जे कोणी दोषी असतील त्यांचं जात धर्म काही न पाहता त्यांच्यावर कारवाई त्या प्रशासनावर झाली पाहिजे. नाही, हे हॉस्पिटल जर अशी मस्ती असेल कुठच्याही हॉस्पिटलची, तुम्ही विचार करा, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून फोन जातो, 5 फोन जातात आणि सांगतात कोणी फोन केला तरी आम्ही ऐकून घेणार नाही. ही मस्ती नाही तर काय हो. म्हणजे अजून याच्या पलीकडे काय करावं एखाद्या पेशंटनी. तुम्ही विचार करा, दुर्दैवाने दुसरं कुठचंही पुणेकर असेल, त्यांना जर फोन कॉल करायला असे कोणी आमदार नसतील, खासदार नसतील, मुख्यमंत्री नसतील तर ते करणार तरी काय, आणि त्यांनी अशा हॉस्पिटलवर विश्वास ठेवावा. मी तर हे सांगतोय, पहिलं म्हणजे ह्या हॉस्पिटलचं डॅशबोर्ड शासनाकडे आहे की नाही हे शासनाने सांगावं. दुसरी गोष्ट म्हणजे शासनाने ह्याच्यात चौकशी लावावी. तिसरी गोष्ट म्हणजे हे प्रशासन एवढं मगरूर काय, मस्ती काय आहे या प्रशासनाला, ते देखील कळणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे ह्याच्यात जे काही दोष असतील हॉस्पिटलचे, ते हॉस्पिटलचे दोष सुधारायला सरकार किंवा ह्या हॉस्पिटलला सरकार स्वतःकडे घेणार का चालवायला हे पण कळलं पाहिजे. आणि जे हॉस्पिटल 10 लाख भरा नाहीतर आम्ही तुम्हाला ऍडमिट करणार नाही, अशा हॉस्पिटलचं काही देणं आहे का महानगरपालिकेला, इन्कम टॅक्सला, अजून कोणाला.
आदित्य जी, जिस प्रकार के पुणे के हॉस्पिटल में प्राइवेट महिला एक महिला जाती है, गर्भवती महिला, उसको एडमिट नहीं किया, यहाँ पे ये कहा जाता है कि 10 लाख बलियां पड़ी, उसके बाद उस महिला की हत्या, पूरी घटना को आप किस तरह? मैं 2 दिन से इस घटना पे कुछ रहा था क्योंकि मुझे इस पे बात करना भी ठीक नहीं लग रहा था। कभी कभी ऐसे होता है कि हम जब बात करते हैं तो उसको एक राजनीति के तौर पे देखा जाता है, लेकिन कल हमने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ने आंदोलन किया क्योंकि सरकार तो पूरी चुप है इस पे। आज मैं देख रहा हूँ कि स्वयं भाजपा के कार्यकर्ता, महिला कार्यकर्ता जाके एक डॉक्टर के प्राइवेट क्लिनिक में जाके तोड़फोड़ करके आए। इसका यही कह सकते हैं कि आज हमारे राज्य में भाजपा के ही कार्यकर्ता, कार्यकर्ताओं को न्याय नहीं मिल रहा है। और मैं शायद बहुत कम ही ऐसे राज्य हों जहां कोई मुख्यमंत्री ऐसे हाथ के चुप बैठे हो। मैं तो यही अपेक्षित कर रहा था कि मैं इसमें ये एंगल लाना नहीं चाहता, लेकिन सत्य परिस्थिति जो है, फैक्ट शीट जो सामने आनी चाहिए। जिस महिला का मृत्यु हुआ है बहुत ही बात है, लेकिन एक भाजपा के विधायक के पीए की पत्नी थी। 1 मिनट के लिए ये बाजू में निकाला जाए, वो मेडिकल उपचार की कोई हेल्प करे, मदद करे, यही तो उसका कहना था। अच्छा, वो अभी हॉस्पिटल कह रहा है, अस्पताल कह रहा है कि हमें उसकी पेशेंट हिस्ट्री पता थी, चेकअप के लिए नहीं आता था। तो सब सारी जान पहचान होते हुए भी, ये सारे फैक्ट्स पता होते हुए भी क्यों हॉस्पिटल ने इमरजेंसी? मुझे याद है कोविड के समय उद्धव साहब ने एक रूल बनाया था कि जो भी इमरजेंसी सिचुएशन में आए तो कोई भी हॉस्पिटल सकता है, जा रहे स्टेबल करना जरूरी है। आज क्या हुआ है? तो बहुत ही खराब घटना यह हुई कि उस महिला हो गई, 2 बच्चों ने अपनी मां खो दी है, लेकिन सबसे बड़ी बात है कि उस हॉस्पिटल मानवता खो दी। और यही बात मैं कहना चाहता हूं कि अगर ये हॉस्पिटल पूछ रहा है कि ट्रीटमेंट देने से पहले 10, तो क्या टैक्स कोई बाकी नहीं है? कोई इनके पीएमसी, पूना म्युनिसिपल कॉर्पोरेशन हो या नहीं है? और फिर क्या ऐसे हॉस्पिटल पे प्रशासन? इसमें मैं डॉक्टर्स को खींचना नहीं चाहता क्योंकि डॉक्टर्स तो दिन रात अपनी सेवा लोगों की करते रहते हैं, लेकिन जब ऐसी बात बनती है, कर्तव्य होता है पूरे हॉस्पिटल प्रशासन का कि ऐसे मरीजों को सेवा दी जाए, तुरंत दी जाए और जान बचे, फिर बाद में सब चीज हो सकती है। वो कहना था ना, जान है तो जहान है, वही तो बात है। आप क्या मांग? मैं तो मांग कर रहा हूं यही कि पहली बात सरकार इस पे इंक्वायरी करे, फडणवीस साहब खुद इस पे बात करें, क्योंकि अगर आप भीड़ की बात देखो, भाजपा के सरपंच की हत्या हुई, भाजपा को आंदोलन करना पड़ा, हम सब ने आंदोलन किया, लेकिन सरकार चुप बैठी थी। वैसे आज का मृत्यु हुआ है, क्या यही हॉस्पिटल जो लाख रुपए भरो नहीं तो आपको एडमिट नहीं करेंगे, कोई ना कोई तो दोषी होगा, कोई प्रशासन से दोषी होगा, क्या इन पे कार्रवाई होगी? क्या ये हॉस्पिटल सरकार लेके खुद चलाएगी या म्युनिसिपल कॉर्पोरेशन को देगी? यही डैशबोर्ड उनका ठीक था, चल रहा था। क्या डैशबोर्ड ओपन टू सीएमओ था? चीफ मिनिस्टर ऑफिस ने जब पूछा, 5 फोन लगभग गए चीफ मिनिस्टर ऑफिस के मदद कक्ष से, क्या डैशबोर्ड चल रहा था? क्या डैशबोर्ड का ट्रांसमिट? और यही बात मैं कहना चाहता हूं, हमारे राज्य में एक मुख्यमंत्री है, 2 उप मुख्यमंत्री, हर एक का अपना अपना मेडिकल हेल्प कक्षा खोला हुआ है, तो ऐसी घटना घटती है तो फिर क्या मतलब है सारे मेडिकल हेल्प सेंटर्स खोल? एक ही मंत्री है, उप मुख्यमंत्री है, वो बीड़ के भी पालक मंत्री है, लेकिन खुद के जिले जो डीसीएम है, जो कि हमने बहुत सारे मरीजों की मदद की है, क्या हो रहा है? और ये में उनकी मृत्यु हो रही है, और वो ऐसे मुझे नहीं लगता कोई भी दूसरा सीएम ऐसे रिएक्ट करता, काफी स्ट्रांग रिएक्शन आती। मैं इसमें करूंगा कि इंक्वायरी हो और हॉस्पिटल पे एक्शन हो। आदित्य, जिस प्रकार से महाराष्ट्र, क्या आपको लगता है सरकार जो है लापरवाह है? कोई भी मामले मुझे बताइए, आपने सरकार के लगभग अभी 110 दिन देखे हैं, पहले 100 दिनों में क्या देखा आपने? भीड़ की घटना हुई, फिर परभणी में कुछ हुआ, किसानों की आत्महत्या बढ़ती जा रही है, उनका जो नंबर है वो तो हर दिन जा रहा है, महिलाओं पे अत्याचार, फिर वो पुणे की घटना हो या कहीं और की हो, वो तो बढ़ते जा रहे हैं। एक कैबिनेट मंत्री को इस्तीफा, दूसरे कन्विक्शन हुआ, इस्तीफा लेना चाहिए था लेकिन नहीं लिया, बचा। तो ऐसी सारी चीजों में मुझे, एक नागपुर की तो घटना है ही बिल्कुल, फिर औरंगजेब की है, खबर अभी भर दी है। ऐसे मामले में मुझे कहिए का क्या मतलब है? आपके 135 एमएलए हो, विधायक हो,
और आप एक अच्छा डिसीजन नहीं ले पाते हो, तो क्या मतलब की? सर, मराठी भाषा एक मिनिट येऊन घेतो. होते आता केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे की गृह राज्यमंत्र्यांचा मोबाईल चोरीला गेला. आता याच्या पुढे काय बोलायचं? भाषा विवाद को लेकर हमने देखा वहां से काफी आक्रामक थे. आपकी पार्टी अभी शांत हो गए. हाँ, कोई शायद बिहार के चुनाव जल्दी आ रहे हैं और भाजपा के ही वो दोस्त है, लेकिन उनसे पे बात नहीं करते. स्पष्ट है जो हमारी पार्टी की भूमिका रही है पहले से. पहली बात तो ये है कि बहुत सारे राज्यों के लोग काम करने जाते हैं और अलग अपनी अपनी भाषा बोलते हैं. फिर कोई स्थानिक बोलता है, कोई हिंदी बोलता है, कोई इंग्लिश बोलता है. ये सारी भाषा जो है ये हर दिन के व्यवहार की भाषा होती है. कोई अपनी भाषा बोले, एतराज नहीं है, कोई तकलीफ नहीं है. कोई अभी मराठी सीखना चाहता है, सीखी नहीं है, इसलिए बात नहीं कर पाता है, कोई एतराज नहीं है. लेकिन अगर मराठी या फिर तमिलनाडु में जाओ तमिल का अपमान करे, कर्नाटका में जाओ कन्नड़ का अपमान करे, कोई यूपी में जाओ हिंदी का, ये भूमिपुत्र मान्य नहीं करेगा. और भूमिपुत्र पे अन्याय होगा, जहां जहां मराठी का अपमान होगा वहां हम तो लड़ेंगे. लेकिन अगर एक साथ रह रहे, लेकिन ये सारे जो स्टंटबाजी होते हैं उसमें मुझे जाना नहीं, उस पर कोई बात नहीं करना. आमचं आंदोलन तुम्ही पाहिली असाल गेल्या 5-6 महिन्यामध्येच नाही तर गेल्या 50 वर्षामध्ये मराठीबद्दल असेल किंवा भूमिपुत्राबद्दल असतील, जिथेवर अन्याय होतोय, मराठी भाषेचा अपमान होतोय किंवा भूमिपुत्रांवर अन्याय होतोय, तिथे आम्ही आंदोलन करायला हटणार. हा, असे अनेक लोक असतात जे आत्ताच ट्रान्सफर होऊन आपल्या राज्यात आलेत, त्यांना आपली भाषा येत नाही, समजू शकतो. अनेक लोक असेही असतात जे शिकायचा प्रयत्न करतात. अनेक लोक असेही असतात जे बोलण्याचा प्रयत्न करतात पण बोलतो अरे बाबा तू भाषा न बोललेला बरं आहे, बदलून टाकतात. नाही, आनंदजींचं चांगलं आहे मराठी. तर मी धारा प्रवाह बोलून कार्यक्रम सुरू केलाय, ती बोलूया, बरोबर आहे, हे चांगली गोष्ट आहे बघा. आणि हेच मी सांगतोय की आपल्या 100 दिवसाचं फडणवीस साहेबांचं लक्ष होतं की 100 दिवसात काय पलट करू, जे त्यांचीच भाषणं मी निवडणुकांपूर्वी ऐकलेली, कुठेतरी वाटतंय का होतं? मौजूदा सरकार वक्त बिल से बाहर नहीं निकल रही, हर कोई केवल उसी पे बात कर रहा है. फडणवीस का कई घोटाले हुए, कांग्रेस बाकी पार्टी सब में जिन्ना का भूत सवार हुआ है. अगर भाषण देखे तो शायद जिन्ना से भी ज्यादा प्यार उस समाज से भाजपा को, और कहते हैं हम हिंदुत्ववादी नहीं है. तो पहले आप उस हिंदुओं वो छीनना चाहते हैं, छीनना चाहते नहीं. मैं आपको ये भी बता देना चाहता हूं, इसी हॉल से से ली थी कि पहले हिंदुओं की जमीन भाजपा छीनने चालू हुआ है. अगर आप अयोध्या देखें तो लोधा को जमीनें दी है, अदानी को जमीनें दी है. यहां मुंबई में कोली जो समाज है उनकी जमीनें छीन के वो क्लस्टर डेवलपमेंट यानी बिल्डर्स को देना चाहते हैं. बहुत प्यार आ गया है, जिन्ना से भी ज्यादा प्यार आ गया भाजपा को, ऐसे लगने लगा था. लेकिन सिर्फ और सिर्फ उनके मालक के लिए वो कर रहे हैं, दूसरे किसी के लिए नहीं. वैसे ही मैं आपको और एक बात पे आगाह करना, आज मैंने पेपर में पढ़ा था कि जो गार्डन रिजर्वेशन का है 170 करोड़ अदानी को. तो आज बीएमसी ने जब ऑब्जेक्शन लिया, स्टेट ने वो ऑब्जेक्शन को ओवरटर्न किया. इसलिए ही भाजपा मुंबई के लिए नहीं, हमारे लिए नहीं, इनके लिए नहीं, भारत के लिए. दोनों सभा में पास हुआ, लोकसभा और राज्यसभा में. अब मुस्लिम पक्ष कई मुस्लिम गट जो है इसका विरोध प्रदर्शन, सड़क पर आके प्रदर्शन, क्या शिवसेना प्रदर्शन, मुझे लगता है उन्हें भी प्रदर्शन करना चाहिए कि आज आपने हमारा इस्तेमाल किया, कह रहे थे हिंदुओं के लिए ये है, इसमें हिंदुत्व का क्या है? दिखाइए मुझे एक शब्द जो हिंदू हित का है. और इससे पहले अगर अयोध्या में, फिर वाराणसी में हो, या अभी पंढरपुर में जो कोशिश करे, या मुंबा देवी के वहां कोशिश करे, जो इनके बिल्डर दोस्तों ने हमारी हिंदू मंदिरों की जमीन छीनी है, वो लेके हिंदू मंदिरों को वापस दे दे, तो मैं इनको हिंदुत्ववादी मानूंगा. मैं तो कहता हूं इस बिल के खिलाफ हिंदुओं ने भी उतरना चाहिए, क्योंकि इसी बिल के वजूद पे वो हिंदुओं की भी जमीनें छीनना चाहते हैं, हमारी जमीनें छीनना चाहते हैं. मैं यही कह रहा हूं ना कि हिंदू
नेक्स्ट टारगेट इनका यही है कि जो अदानी और इनके जो दोस्त है, लोधा वोधा सब जो बिल्डर दोस्त है, उन्हीं के हाथों में ये जमीन देना चाहते हैं। और ये सिर्फ न वक्फ के बारे में, जैसे मैंने कहा इसके पहले कोली बांधों की कोली समाज की जमीनें लेना चाहते थे। अयोध्या में तो ले ली है, बनारस में जाइए पूछे पुजारियों से, कैसे स्टोन कटर से मूर्तियां तोड़ी है, पुराने मंदिर तोड़े हैं वहां। ठीक है, ओ हे वर्षानुवर्ष चाललंय। तुम्हाला सांगतो, एकतर वर्षानुवर्ष आमची स्थानिक लोकाधिकार समिती सगळ्या बँकांमध्ये, रेल्वेजमध्ये वगैरे जिथे जिथे आमचे युनियन आहेत, बीकेएस पण तेवढेच अग्रेसर असते। शिवसेना भवनात असेल किंवा अनेक ठिकाणी यूपीएससीचे क्लासेस, एमपीएससीचे क्लासेस, आयबीपीएसचे क्लासेस, परीक्षेला सामोरे कसं जायचं, हॉटेलमध्ये जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर जे कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश आहे ते कसं, मराठी भाषामध्ये तुम्हाला अजून काही पॉलिसी, हे सगळे क्लासेस मोफत आपण वर्षानुवर्ष चालवत आलेलो आहोत। आता आनंदजींनी एक वेगळा प्रयत्न करतायत की उत्तर भारतीय जे अनेक वर्ष राहत आलेत, आनंदजींसारखे ते खूप चांगली मराठी बोलतात, पण काही लोकांना शिकायचं असेल, कारण तुम्हाला एक सांगतो, ज्या राज्यात तुम्ही जाता त्या राज्यातली भाषा, संस्कृती शिकणं, त्याचा आदर करणं, जसं मी राज्यात गेलो तर मी तिकडचं करेन, हे प्रत्येकाचं मला वाटतं कर्तव्य पण आहे आणि तुम्हाला होतं। धन्यवाद। अडानी